सिद्धीला जाता, अन्यथा त्या ठिकाणी असणारं जात नाही. म्हणून हनुमंतराय म्हणतात की मी युक्ती तुम्हाला सांगतो सिद्धीला जाण्यासाठी, हे कार्य पूर्ण होण्यासाठी सिद्धी असणारं युक्ती सांगतो. काय सांगतात ते ऐकू आपण. पर्वत तुवा वृक्ष पाषाण, ज्यासी लगे श्रीरामचरण, तयासी समुद्री गडे तरण, सत्य जान सुग्रीव. सांगितली बघा हनुमंतरायाने, हे का नाही. राजा सुग्रीवाला बोलवून घेतलं. बाबा, नळ नावाच्या वानरानं हात लावला आणि ते पाण्यात टाकलं म्हणून तरणार नाही. जर तारायचंच असेल दगड, जर तारायचा असेल तर काय करावं लागेल, तो दगड प्रभू रामचंद्रजीच्या चरणाला लागलेलाच तरेल, इतर तरणार नाही. कोणता दगड सांगू का तुम्हाला? ही दगड, शरीर रूपी जे दगड आहे ना, त्या दगडाला तारायचे. सुंदर अध्यात्म रामायणामध्ये वाचित असताना त्या ठिकाणी हे देह एक अयोध्या आहे, देहच लंका आहे, याचं चिंतन मांडत असताना सुंदर लिहिलेलं आहे व्यासाने. कारण अयोध्या हेच आहे आणि लंका देखील हेच आहे, फक्त हिला लंका करायचं का अयोध्या करायचं हे आपलं आपण ठरवायचं, ठीक आहे ना. तसं प्रभू रामचंद्रजीच्या चरणाला ज्या दगडाचा स्पर्श झाला, तो दगड असणारा पाण्यावर तरेल. तुम्ही म्हणत असाल प्रभू रामचंद्रजीच्या चरणाला स्पर्श करण्यासाठी आता रामचरण कुठे आहेत? रामचरण जर पाहायचे असतील तर ते रामचरण फक्त प्रभूच्या नामामध्येच आहेत, इतर ठिकाणी हुडकण्याची गरज नाही, ठीक आहे. नाही लोक म्हणते तो देवाचे पाय हृदयात घेऊन चालावं लागते, देवाचे पाय हृदयात घेऊन चालावे लागतात. मी म्हणतो त्याची छाती फाडावी आणि त्याचे दोन्ही पाय ठेवावे, असा भाव नाही, का नाही. हृदयामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन म्हणजे त्यांचे चरण आहेत. चरण शब्दाचा विचार जर केला तर आचरण होतो, हे का नाही. चरण बघा, विग्रह करा त्याचा. व्याकरणाच्या दृष्टीनं आचरण शब्दाचा जर विचार केला, आ या शब्दाला एक काय काना आहे, काना. आणि काना म्हटलं की तिथं नकारात्मक असणारा ऊर्जा त्या ठिकाणी नकार होतो. आ या शब्दापासून नकार, अशोक आणि अशोक, हे का नाही. तसं आ या शब्दाला असणारा त्या ठिकाणी काना आहे, त्या कान्याचा विग्रह जर केला, अ शब्द पुढं जातो, ठीक आहे ना. स्वर कुठं जातो? पुढं जातो. आता इतकं खोल जायची मला काही गरज नाही, फक्त आचरण हे लक्षात ठेवा. ज्याचं आचरण शुद्ध आहे अशाचे असणारे चरण त्या ठिकाणी असतात, तसे प्रभूचं आचरण त्या ठिकाणी शुद्ध आहे. त्यांनी दिलेल्या शब्दाला पूर्णपणे पूर्ण केलं, पूर्णपणे बरं का, अपूर्ण नाही. प्रभू रामचंद्रजींनी राजा दशरथाचे पण त्या ठिकाणी पूर्ण केले, ठीक आहे नाही. म्हणून त्या ठिकाणी आचरण शुद्ध आहे. त्या प्रभूच्या चरणाला दगडाचा स्पर्श करा आणि स्पर्श केल्याच्या नंतर ते दगड तरतील, अशी युक्ती राजा सुग्रीवाला सांगितलेली आहे. श्रीरामाचरणाचे पर्वत, तेचे समुद्री तरत, तेचे सेतू सिद्धार्थ, गुहे हनुमंत बोली. हनुमंतरायाने सांगितलं प्रभू रामचंद्राच्या चरणाच्या स्पर्शाचा जो दगड आहे तोच दगड पाण्यावर तरेल, इतर दगड त्या ठिकाणी तरणार नाही. कारण तो कोणत्याही असणारा दगड असेल आणि त्याच्यामुळं सीता शुद्धी अर्थ आपण जे सेतू बांधण्याचं कार्य करू लागलेलं आहोत ते सिद्धीला जाईल, ठीक आहे नाही. दुसरी युक्ती केली तर जमणार नाही, ठीक आहे नाही. उगा चहा करायला सांगितलं आणि हळद टाकली त्याच्यात तर जमल का हो? एका सुगरणीला चहा करायला सांगितलं आणि सांगितलं बरं का, बिगर दुधाचा कर, बिगर दुधाचा कर, आणि पुन्हा मग जरा पत्तीत टाकू नको. तिनं विचार केला, म्हणले पत्ती टाकूच नको, म्हणजे काहीच टाकायचे नाही, हळद टाकावा म्हणून, ठीक आहे नाही. नाही जमणार महाराज, मग तो काढा होईल, काढा, ठीक आहे ना. तसं त्या ठिकाणी जे युक्ती जिथं चालते तीच वापरली पाहिजे. सगळ्या युक्तीनं संसार सध्या आपण युक्तीनं करतो ना, ठीक आहे नाही. तूप जर काढायचं असलं तर युक्तीनंच करावं लागतंय का नाही. दूध तापवावं लागते, नाशविनं काय लय चांगलं आहे पण नाशवितो आपण. दही करणं म्हणजे नाशविनंच आहे ना. बरं ते नाशिवनं जाऊ द्या, लय दिवस ठेवून जमत का? एका बाईनं म्हणली लय लोणी काढायचंय मला, 8-15 दिवस दही तसंच ठेवावा. काय होतं त्याच्यात? आळ्या होत्या, आळ्या, आहे का नाही. ते बदलावं लागतं. युक्ती आहे महाराज, युक्ती आहे का नाही. हे सोपे सोपे उदाहरण असतात, जास्त खोल शिरायची गरज नाही. कारण त्या ठिकाणी असणारं पूर्णपणे युक्त प्रयुक्तीनं करावं लागतं. तसं प्रभू रामचंद्रच्या चरणाचा स्पर्श म्हणजे जगाला तारणार आहे, आणि अशी युक्ती हनुमंतरायांनी सांगितली. सांगितल्यानंतर काय होतं? कोणी हनुमंताचे वचन, वानर पाविले जीवीची खुण, पुढते करवाया सेतू वंदन, हनुम्याचे चरण वंदिले. ज्यावेळेस हनुमंतरायाचे हे शब्द ऐकल्याबरोबर सिद्धीला नेणारं जे असणारं त्या ठिकाणी पूर्णपणे कार्य ते सांगणाराचे चरण धरावेत रामायणामध्ये शिकायला मिळतं. आपल्याला यश प्राप्त करून देणारी युक्ती सांगणाराचे पाय धरावेत.
कुणाचे बी पाय धरून येत, आपण कुणाचे बी धरितो हे का नाही, कुणाचे बी पाय धरतो, तिकडून ते लेझिम खेळत यायलेला असतो आणि त्याला म्हणतो तुझ्या पाया पडतो, चल बाबा घरी. काय गरज आहे त्याच्या पाया पडायची, पण त्याचे पाय धरतो हे का नाही, पाय धरायची गरज नाही पण धरतो. इथं असणारे हनुमंतरायांनी आपलं स्वतःचं कार्य सिद्धीला जाण्याची युक्ती सांगितली. म्हणून प्रभू रामचंद्रजीचे जे भक्त आहेत, राम भक्त आहेत ना, त्यांनी असणारे हनुमंताचे त्या ठिकाणी चरण धरले आणि चरण धरून त्या ठिकाणी असणारे सेतुबंधाचं कार्य करण्यासाठी पुन्हा निघाले. काय घडते, लागताचे चरण कमळा अहिल्या उदरली दुशिळा, श्रीरामपदी पर्वत शिळा समुद्र जळा सुके तरी. कारण त्या असणारा पूर्ण विचार केला, हनुमंतरायांनी जे सांगितलंय ते खरंय का हेही कळालं पाहिजे हे का नाही. परीक्षक पाहिजेत बरं का, परीक्षक. परमार्थामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असणारं त्या ठिकाणी परीक्षकाचा परमार्थ सिद्धीला जातो. शास्त्र सांगतं बघा, गुरु करत असताना गुरु हा परीक्षा घेऊन करावा हे का नाही. आपण कुणाला बी उठलो की सुटलो, होतो का माझा गुरु, त्याची योग्यता आहे का हे तपासलं पाहिजे. सर्व वानरांनी विचार केला, हनुमंतरायांनी सांगितलेली युक्ती योग्य आहे का विचार केला. विचार कुठला केला, महाग गेले, महाग कुठं. आता तो विषय आपण ऐकला नाही, योगायोगानं फक्त सुंदरकांडच लावलेलं आहे. हा विषय बालकांडामध्ये येतो, बालकांडामध्ये हा विषय. प्रभू रामचंद्रजी जनकपुरीला जाऊ लागले होते विश्वामित्राच्या सोबत. जनकपुरीला सीता असणारी त्या ठिकाणी सीतेचं स्वयंवर होतं. त्या स्वयंवराला जात असताना एक कर्कश अरण्य लागलं. त्या अरण्य कसलं होतं, मोठे मोठे झाडं होते, मोठे मोठे तळे होते, पण त्या तळ्यात पाणी नव्हतं. मोठे मोठे झाडं होते पण झाडाला पान नव्हतं, फूल नव्हतं, एकही पशुपक्षी नव्हता. आणि त्या अरण्यामध्ये एकच झोपडी होती आणि त्या झोपडीच्या समोर एक दगड पडलेला होता जिचं नाव अहिल्या आहे हे का नाही. त्या अहिल्याचा उद्धार प्रभूच्या चरण रजानं झाला होता. पाय नव्हता लावला बरं का, कारण ती ब्राह्मण स्त्री होती. ब्राह्मण स्त्रीला लाता हाणणं काही योग्य नाही, म्हणून प्रभू रामचंद्रजीचा रजकण उडून गेला होता. एक धूळ असणारी उडून गेली आणि त्या असणाऱ्या अहिल्याचा उद्धार झाला होता. ही खून असणारी त्यांना आठवली, खरंच प्रभूच्या पायामध्ये ताकद आहे, हनुमंतांनी सांगितलेलं सत्य आहे, याच्यावर विश्वास ठेवला आणि प्रभूचे कार्य करण्यासाठी पुन्हा ते तत्पर झाले. श्रीरामचरणाचे महिमान अवघे कुणी सावधान, उल्हासे सांगे वायुनंदन प्रताप पूर्ण हरिचरणी. प्रभू रामचंद्रजीच्या चरणाचा महिमा आघाद आहे हे का नाही, आघाद अशा प्रकारची कीर्ती. प्रभूच्या चरणाचं असणारं सामर्थ्य काही कमी नाही. आता सगळं सामर्थ्य सांगत बसायचं म्हणलं तर लय लांबन, म्हणून त्या ठिकाणी एक संक्षिप्त आहे का, आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर प्रभूचे पाय हृदयामध्ये धरा, दुसरं काहीच नाही का नाही. सगळ्याची सगळ्या असणारं त्या ठिकाणी पूर्ण प्रश्नाचं उत्तर एकच आहे, देवाचं नाव. तुम्हाला कितीही संकट येऊ द्या, देवाचं नाव घेतलं की ते संकट त्या ठिकाणी निवारण होतं. पण आपलं कसं आहे माहिती का, आपल्याला संकट येतंय तेव्हाच देवाचं नाव घेतो आणि संकट संपलं की, पूर्वी बघा अंधार असायचा, अंधार, लाईटी आताच्या सारख्या नव्हत्या. ग्रामपंचायतनी नगरपंचायतनी भरपूर असणारी सुविधा केली म्हणून त्या ठिकाणी आता उजेड झालाय. पण योग असा आलाय की आता अंधार असणारा होता आणि त्या अंधारातून एक माणूस चालला होता. जाता जाता विचार केला, आमुषेची रात्र होती आणि आमुषेच्या रात्रीमध्ये त्या ठिकाणी चालले होते. जाता जाता त्या ठिकाणी अंधार लागला म्हणून त्यानं विचार केला अंधारातून बाहेर पडूस तर देवाचं नाव घ्यावं म्हणून राम राम म्हणायला, आणि पुढे गेला की उजेड आला. मग म्हणलं आता तुझं काय काम आहे, असली आपली भक्ती. पण सुखातही आणि दुःखातही देवाचं चिंतन करावं, ते असणारं कार्य यशस्वी होतं.